क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक अशा शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचाराशी जे काही आम्ही निगडीत आहोत, त्यांचे जे विचार आहेत, एक तांब्याभर पाण्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण तांब्याभर पाणी असतं आणि त्या तांब्यातल्या एक पाण्याचा जो थेंब आहे बारीकसा, त्या तांब्यातल्या थेंबाचा अणू आणि रेणू इतकं सुद्धा ज्ञान आमच्याकडे आज प्राप्त नाही. त्यांच्या विचाराशी जर आपण त्यावर बोलायचं ठरलं तर तरी पण जो काही बाबासाहेबांच्या जीवनावरती आणि महात्मा फुलेंच्या जीवनावरती जो काही थोडाफार अभ्यास केलेला आहे, तो अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ह्या दोन्ही महामानवांनी गेल्या 5000 वर्षाची जी गुलामगिरी होती ती संपुष्टात आणली होती आणि जी जातीय उतरण होती ती उतरण खऱ्या अर्थाने त्या उतरणीतून आम्हाला बाहेर काढलं आणि एक सक्षम नागरिक म्हणून आम्हाला बाबासाहेबांनी खरोखर या समाजात वागवण्याची जी संधी दिली, तर त्या महापुरुषांचे आम्ही कधीही उपकार फेडणार नाहीत. या महापुरुषाने एक दलितांचे नेताच नाही तर तमाम भारतीयांचे एक विचारप्रवर्तक, समाज सुधारक आणि या भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून ते आपल्याला माहीतच आहेतच. बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलं आहे, हे संविधान पूर्ण जाती धर्मावर आधारित नसून जाती धर्माला एकत्र करून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या आधारावर जे आपल्याला संविधान दिले, त्या संविधानावर आज आपला पूर्ण देश अखंड बसून चालू आहे. बाबासाहेब आंबेडकर हे एक विचारप्रवर्तक म्हणून एक सामाजिक बाबासाहेबांची जी भूमिका आहे, अस्पृश्यता, जातीय भेदाच्या विरोधात त्यांनी लढा दिला. मनुस्मृतीचं दहन करून आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांनी एक सामाजिक समतेचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी केलेला आहे आणि तो धम्म आम्हाला दिला आहे आणि त्या धम्माचं आम्ही आज यशस्वीरित्या पालन करणार आहे. शिक्षणाच्या महत्वासाठी बाबासाहेब म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत तुम्ही या 3 गोष्टी करीत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये पाहिजे तसा असा बदल घडणार नाही आणि म्हणून तो बदल आणि तो विचार आम्ही आज स्वीकारला आणि भारतातील तमाम जे काही मागासले आणि बहुजनांचे लेकरं आहेत आज ते शिकत आहेत, शिक्षण घेऊन उच्च पदावर जात आहेत. ही सर्व देण आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे आणि स्त्री सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी त्या काळाच्या मंत्रिमंडळामध्ये हिंदू कोड बिल हे मांडलं होतं. त्याचप्रमाणे भारतामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीमध्ये स्टेट सोशलिझम हा विचार त्यांनी मांडला आणि औद्योगिक प्रगती म्हणा किंवा जे काही जलधोरण आहे ते सुद्धा बाबासाहेबांनी मांडलं होतं. बाबासाहेब एक गाढे अभ्यासक होतेच, परंतु दलित समाजाचा जो त्यांनी उद्धार केला त्यासाठी दलित समाज कितीतरी कोट्यावधी वर्षे त्यांना विसरू शकणार नाही. जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य आणि चंद्र जसे उगवतात आणि मावळतात त्याचप्रमाणे येणारा प्रत्येक दिवस बाबासाहेब आमचे हे ऑक्सिजन आहेत आणि त्या ऑक्सिजनच्या बळावर आम्ही आज या ठिकाणी जीवन जगत आहोत. धन्यवाद.